So today we are starting the new point, that is image map in HTML5. So what is image map? An image with multiple hyperlinks is called an image map. Okay, आता image mapping काय आहे ते कसं क्रिएट केलं जातं आपण ते इन डिटेल आज डिस्कस करणार आहोत. सो इमेज मॅप काय डेफिनेशन सांगितलं आहे इमेज मॅपिंगचं? an image with multiple hyperlinks is called an इमेज मॅप. ओके, ज्यावेळी आपण एका इमेजवरती मल्टिपल लिंक्स प्रोव्हाइड करतो, मल्टिपल पेजेस त्याच्यावरती लिंक प्रोव्हाइड करून आपण लिंक करायचं काम करतो, तशा इमेजला आपण काय म्हणू शकतो, त्यालाच आपण इमेज मॅप म्हणतो. ओके, आणि ते क्रिएट करणं खूप सोपं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक टॅग्स माहिती असले पाहिजे आणि काही त्याचे ॲट्रिब्यूट्स माहिती असले तर आपण हवा असेल तसं इमेज मॅपिंग आपण क्रिएट करू शकतो. ओके, आणि हे जे क्लिकेबल रिजन जे आहे, जे आपण लिंक प्रोव्हाइड करणार आहोत, त्या कशा असणार आहेत? त्या क्लिकेबल असणार आहेत. अँड दिस क्लिकेबल रिजन are called as hotspot. Okay, if you see the introduction, त्यांनी काय सांगितलंय बघा, an image with multiple hyperlinks is called an image map, as I told you. So now see, these clickable regions are called as hotspot. ओके, ज्यावेळी तुम्ही इमेजवरती आपण लिंक्स प्रोव्हाइड करतो आणि त्या लिंक कशा असतात, त्या क्लिकेबल असतात. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वी इंटरॅक्ट ऑन द न्यू वेब पेज. ओके, आपण दुसरा एक नवीन वेब पेजवरती इंटरॅक्ट होतो आणि ते जे क्लिकेबल रिजन्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणतोय, दॅट क्लिकेबल रिजन्स आर कॉल्ड ॲज हॉटस्पॉट. ओके, हे फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. द क्लिकेबल रिजन्स आर कॉल्ड ॲज डॅश, आन्सर विल बी हॉटस्पॉट. देन इमेज मॅप आर ऑफ टू टाइप्स. इमेज मॅपचे किती टाइप्स आहेत बघा, MCQ 2 करेक्टसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. इमेज मॅप, टाइप्स ऑफ इमेज मॅप्स आर, देर आर टू टाइप्स ऑफ इमेज मॅप दॅट आर क्लायंट साइड अँड सर्व्हर साइड. ओके, दोन टाइपचे इमेज मॅपिंग आहे, क्लायंट साइड अँड सर्व्हर साइड. वी विल कन्फाईन ओनली टू क्लायंट साइड इमेज मॅप. आपण फक्त बघायचे म्हणजे आपण काय डिस्कस करणार आहोत, फक्त क्लायंट साइड इमेज मॅप. देन these tags used to define the client side image mapping. Okay, now we'll see which tag are used to create the client side image mapping. Okay, image map create करण्यासाठी आपल्याला कोणत्या टॅग्स ची हेल्पनी आपण काय करू शकतो, आपण क्रिएट करू शकतो. नाव द फर्स्ट टॅग इज इमेज टॅग. आता आपण इमेज मॅपिंग आपण करतो, इमेज मॅप आपण क्रिएट करतोय. सो आपल्याला एक इम्पॉर्टंट टॅग म्हणजेच कोणता असणार आहे, आपला इमेज. ओके, इमेज आहे, इमेजवरतीच आपण काय करणार आहोत, आपण मॅपिंग करणार आहोत. राईट, आपण क्लिकेबल रिजन जे आहेत ते आपण काय करणार आहोत, ते आपण क्रिएट करणार आहोत. त्याच्यासाठी फर्स्ट आपल्याला काय लागेल, एक इमेज लागेल. मग त्याच्यासाठी सगळ्यांनाच माहिती आपल्याला बेसिक आहे इमेज टॅग, ऑलरेडी झालेलं आहे तुम्हाला प्रिव्हियस क्लासमध्ये पण. विथ द हेल्प ऑफ इमेज टॅग we can insert an image on the web page. Okay, so the first tag is image tag. कोणता टॅग लागेल आपल्याला, फर्स्ट टॅग लागणार आहे, म्हणजेच तो कोणता टॅग आहे, इमेज मॅप. ओके, आणि त्याच्यासोबत एक ॲट्रिब्यूट आहे, तेच म्हणजे कोणतं आहे, यूज मॅप. ओके, आता हे यूज मॅपचं काय आहे, त्याचा यूज काय आहे, ते एक्झॅक्ट काय करतं ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा दाखवणार आहे. एकदा तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं की तुमच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील. ओके, आता मे बी हा नवीन वाटत असेल एखादा यूज मॅप म्हणजेच काय, हे कोणता ॲट्रिब्यूट आहे, काय त्याचा यूज आहे. सो जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली नाही करून बघत तोपर्यंत तुमचं ते इव्हन क्लिअर होणार नाही एक्झॅक्ट की त्याचा काय यूज आहे. ओके, नाव द सेकंड इज मॅप टॅग. ओके, कोणते कोणते टॅग लागणार आहे ते लक्षात ठेवायचे. नंतर आहे मॅप टॅग आणि लास्ट आहे आपला एरिया टॅग. ओके, आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर एक इमेज आहे, इमेज मॅपिंग म्हणजेच काय असतं, एका इमेजवरती आपण काय करतो तर मल्टिपल हायपरलिंक्स प्रोव्हाइड करतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, तेच काय आहे तर ते इमेज मॅप आहे. राईट, इथे आपण काय करू शकतो, वी कॅन प्रोव्हाइड मल्टिपल हायपरलिंक्स. ओके, अँड दिस क्लिकेबल रिजन्स आर कॉल्ड ॲज हॉटस्पॉट. आता हे कसं करायचं, ओके, त्याला आपण क्लिकेबल रिजन कसं डिफाईन करू शकतो, कसं ते क्रिएट करू शकतो, तर ते आपण बघूयात. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत, इमेजच्या हेल्पनी वी कॅन इन्सर्ट द इमेज ऑन द वेब पेज. राईट, त्याच्यानंतर आहे मॅप, वी आर क्रिएटिंग द इमेज मॅपिंग. आपण इमेज मॅपिंग करतो, त्याच्यासाठी आपल्याला मॅप लागेल, मॅप टॅग. आता मॅप टॅगच्या यूजनी तुम्ही त्याला नेम असाइन करू शकता. ओके, आणि जे आपण नेम असाइन करणार आहोत दॅट नेम वी विल यूज विथ द हेल्प ऑफ यूज मॅप ॲट्रिब्यूट. ओके, देन नेक्स्ट आहे एरिया टॅग. एरिया टॅग आहे, आता एरिया टॅगचं काय यूज आहे, आता तुम्ही कोणत्या एरियामध्ये आपण क्लिकेबल रिजन क्रिएट करतोय दॅट विल डिफाईन, वी कॅन डिफाईन दॅट विथ द हेल्प ऑफ एरिया टॅग. ओके, एरिया टॅगच्या हेल्पने आपण काय करू शकतो, आपण तुम्ही कोणत्या एरियामध्ये क्लिकेबल रिजन क्रिएट करताय, ओके, ते आपण कशाने डिफाईन करू शकतो, विथ द हेल्प ऑफ एरिया टॅग. देन इट डिफाईन्स अ क्लिकेबल रिजन. गिवन मॅप एलिमेंट कॅन बी कंटेन मल्टिपल एरिया एलिमेंट्स within it.
एरिया इज अ सिंग्युलर टॅग अँड मॅप इज अ पेअर टॅग. ओके, आपण किती टॅग बघितले? टोटल 3 टॅग बघितले. इमेज मॅप सगळ्यांना माहीतच आहे, तो सिंग्युलर टॅग आहे. देन मॅप टॅग अँड एरिया टॅग आर द पेअर टॅग्स. ओके, ते कसे आहेत? तर ते कंटेनर टॅग्स आहेत, त्यांना त्यांचे काय आहे तर ते पेअर आहेत. ओके, इथे जर तुम्ही बघितले तर फक्त मॅप टॅग तो कसा आहे, तो पेअर असणार आहे. आणि आपला जो एरिया टॅग आहे, ओके, एरिया टॅग जो आहे तो कसा असणार आहे, तो पण कसा आहे तर सिंग्युलर टॅग आहे. तर सिंग्युलर टॅग म्हणजेच काय? त्यांना क्लोजिंग नसते, ते सिंग्युलर असते, त्यांना फक्त ओपनिंग टॅगच असतात. ओके, मॅप टॅग आहे तो फक्त कसा टॅग आहे, तो फक्त एक पेअर टॅग आहे. लक्षात ठेवा, एरिया टॅग इज ऑल्सो अ सिंग्युलर टॅग. सिंग्युलर टॅग आहे, त्याला त्याचं क्लोजिंग नसणार आहे. देन काही ॲट्रिब्यूट्स आहेत एरिया टॅगचे. ओके, त्याच्या हेल्पने आपण काय करू शकतो? आपण क्लिकेबल रिजन जे आपण क्रिएट करणार आहोत त्याच्यावरती, आता तुम्ही ते कोणत्या टाईपचं क्रिएट करताय त्याच्यासाठी पण आपल्याला काही ॲट्रिब्यूट्स लागेल. सो द फर्स्ट ॲट्रिब्यूट इज href. ओके, आता href ॲट्रिब्यूटचं काय आहे? यूज इन केस कन्सिडर करा एक इमेज आहे. आता ह्याच्यावरती मी मॅपिंग करते. ओके, आता ह्याच्यावरती मला मॅपिंग करायचं आहे. सो मी एक रेक्टँग्युलर एक शेप घेतलेला आहे. आता हे काय झालं, माझे ह्या एरियामध्ये मी एक शेप डिफाईन केलेला आहे, रेक्टँगल. ओके, आता ह्या इथे जे आहे, जे मी इथे शेप डिफाईन केलेलं आहे, हा माझं काय झाला, हा माझा क्लिकेबल रिजन आहे. एवढ्या रिजनमध्ये मला काय करायचं, मला मॅपिंग करायचं आहे. सो मी इथे काय करेन, इथे जो क्लिकेबल रिजन आहे, मी इथे एक लिंक प्रोव्हाइड करणार आहे. मी इथे एक वेब पेज आहे, तो माझा लिंक करणार आहे. मग इथे जो मी वेब पेज लिंक करते त्याची मला लिंक कशा थ्रू मी प्रोव्हाइड करू शकते? विथ द हेल्प ऑफ href ॲट्रिब्यूट. ओके, देन आहे आपले शेप. शेप म्हणजेच काय आहे? कोणत्या कोणत्या शेपचे तुम्ही क्लिकेबल रिजन्स क्रिएट करू शकता. कोणते कोणते शेप आहेत? रेक्टँगल आहे, देन सर्कल आहे. ओके, रेक्टँगलसाठी रेक्ट आहे तर शॉर्टकट. देन पॉलिगन आहे, त्याच्यासाठी शॉर्टकट आहे. देन कॉर्डिनेट्स. ओके, आता ज्यावेळी आपण इमेज मॅपिंग करतो आणि तुम्ही एखादा शेप डिफाईन करता, सो प्रत्येक शेपचे त्याचे काहीतरी कॉर्डिनेट्स आपल्याला सेट करावे लागतात, म्हणजेच ते एक पर्टिक्युलर एरियामध्ये. ओके, आता सपोज मी सर्कल घेतलं आहे, इथे मला माझं काय करायचं, इथे मला मॅपिंग करायचं, मला क्लिकेबल रिजन आहे, मी एक सर्कल शेप थ्रू क्रिएट करते आहे. सो मला काय लागेल, मला हा जो शेप आहे, एवढा जो एरिया कव्हर करण्यासाठी मला सर्कलमध्ये मला त्याचे कॉर्डिनेट सेट करावे लागते. ओके, सो काय सांगितलं त्यांनी? स्पेसिफाय कॉर्डिनेट्स ऑफ द क्लिकेबल रिजन्स ऑन द इमेज मॅप. देन रेक्टँग्युलर एरिया विथ 4 कॉर्डिनेट्स. आता रेक्टँगल आहे, त्याचे किती कॉर्डिनेट्स असतात? 1 2 3 4. ओके, असे आपण काय करावं लागतात, आपल्याला कॉर्डिनेट सेट करावे लागतात. आता प्रत्येक शेपसाठी मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे. नंतर लास्ट ॲट्रिब्यूट इज अल्ट, दॅट इज अल्टरनेट. आता अल्टरनेट ॲट्रिब्यूट म्हणजेच काय? आता बेसिक आपल्याला इमेज मॅप आहे तो तुम्ही शिकलेला आहात प्रिव्हियस क्लासमध्ये सुद्धा, की आपण इमेज कशी इन्सर्ट करू शकतो, राईट. आता इमेज आपण ज्यावेळी आपण इन्सर्ट करतो ना, त्याच्यासोबत एक आपण ॲट्रिब्यूटसुद्धा बघितला आहे. तोच ॲट्रिब्यूट म्हणजेच कोणता आहे? अल्ट ॲट्रिब्यूट. मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट युअर इमेज. त्याच्यामध्ये आपण एक अल्टरनेट टेक्स्ट टाकू शकतो. तिथे पण ते सांगितले, स्पेसिफाईज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द क्लिकेबल रिजन. ओके, तुम्ही जे आपण क्लिकेबल रिजन क्रिएट करतोय, हे जे आपण क्लिकेबल रिजन एखादं क्रिएट करतोय इन केस, त्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण अल्ट ॲट्रिब्यूटमध्ये डिफाईन करू शकतो, राईट. तुम्ही काय करू शकता? अल्टरनेट टेक्स्ट इन केस. ओके, तिथे जर ते क्लिकेबल रिजन दिसलं नाही झालं ना, तिथे एक अल्टरनेट आपण टेक्स्ट टाकू शकतो. ओके, म्हणजे ते अल्टरनेट टेक्स्ट त्याच्या बॅक साईडला दिसेल की काय आहे एक्झॅक्ट, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ॲडिशनल इन्फॉर्मेशन थोडक्यात. ओके, सो ह्याचं आपण प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवणार आहे, प्रॅक्टिकली करून, की इमेज मॅपिंगसाठी तुम्हाला इमेज कशी डाउनलोड करतो आपण, देन आपण ती इमेज सेट कशी करायची, देन क्लिकेबल रिजन्स आपण कसे क्रिएट करू शकतो ते आपण बघणार आहोत. बट त्याच्या आधी आपण एक पॉईंट बघूया, दॅट इज इनलाईन फ्रेम इन HTML5. ओके, इनलाईन फ्रेम. सो द आय फ्रेम एलिमेंट्स क्रिएट अन इनलाईन फ्रेम. आता इनलाईन फ्रेम म्हणजेच काय? आता इनलाईन फ्रेम मीन्स वी कॅन क्रिएट अ आय फ्रेम, यू कॅन क्रिएट अ फ्रेम ऑन द वेब पेज. ओके, तुम्ही तुमच्या वेब पेजवरती काय करू शकता? यू कॅन क्रिएट अ इनलाईन फ्रेम. एक छान अशी फ्रेम तुम्ही काय करू शकता? क्रिएट करू शकता. फॉर दॅट इनलाईन फ्रेम्स आर ऑफन यूज्ड इन ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, म्हणजे त्याचा यूज कशासाठी केला जातो? तर ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंटसाठी केला जातो. देन where the contents of the iframe is an advertisement from an external party. ओके, म्हणजेच काय? आता बघा, तुम्हाला एक छोटंसं इन्व्हिटेशन क्रिएट करायचं असेल, इन्व्हिटेशन एक छान असं क्रिएट करायचं असेल, त्याच्यासाठी तुम्ही इनलाईन फ्रेम क्रिएट करू शकता. देन तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आपण इनलाईन फ्रेमचा यूज करू शकतो. ओके, सो HTML5 allows the incorporation
टू बी सीमलेस, नो स्क्रोल बार्स, बॉर्डर्स, मार्जिन एक्सेट्रा. ओके, आता ही आय फ्रेम जी आहे ती आपण कशी क्रिएट करू शकतो, त्याच्यासाठी पण काय आहे तर त्याचे काय आहेत तर त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके, आता त्याच्या ॲट्रिब्यूट्सच्या हेल्पनी वी कॅन क्रिएट द आय फ्रेम. तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक आय फ्रेम क्रिएट करू शकता. देन ॲट्रिब्यूट्स ऑफ आय फ्रेम. आता बघा आय फ्रेमचा हा जो पॉईंट आहे किंवा आपण आता बघितलं आपण इमेज मॅपिंग बघितलं. ओके, हे ह्याचं पण काहीतरी प्रोग्रामिंग आहे, प्रोग्रामिंग करून आपण ते आउटपुट जनरेट करणार आहोत. बट एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाही. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काहीही प्रोग्रामिंग रिलेटेड प्रोग्रामिंगवरती त्याचे काही क्वेश्चन नसतात एक्झाममध्ये, कारण की ह्या अशा कन्सेप्ट्स आहेत की त्याच्यावरती तुम्हाला प्रोग्रामिंग विचारणार नाहीत. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन जे आहेत, फिलिंग द ब्लँक्स असतील, ट्रू फॉल्स असतील, MCQ बेस्ड क्वेश्चन असतील. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या पॉईंट्सवरती क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून तुम्ही त्याचे ॲट्रिब्यूट्स असतील, त्याचा काय यूज आहे, ओके, ते सगळे इन डिटेल तुम्ही प्रिपेअर करायचं आहे, कारण त्याच्यावरती कसा आणि कुठून क्वेश्चन येईल हे काही सांगू शकत नाही. देन बघा आता SRC आहे, SRCचा यूज वरती येईल एखादं सपोज स्पेसिफाईज द ॲड्रेस ऑफ द डॉक्युमेंट टू अँड एम्बिडेड इन दी आय फ्रेम. ओके, देन त्याचं काय असणार आहे आन्सर, SRC असणार आहे. देन असं प्रिपेअर राहायचं. मग आय फ्रेमचे किती ॲट्रिब्यूट्स आहेत आणि कोणते कोणते आहेत. इन केस आता बघा इथे MCQ 3 करेक्टसाठी जर क्वेश्चन आला, MCQ 3 करेक्टसाठी इथे क्वेश्चन येऊ शकतो ॲट्रिब्यूट्स ऑफ आय फ्रेम आर, किंवा MCQ 2 करेक्टसाठी सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. ॲट्रिब्यूट्स ऑफ आय फ्रेम आर कोणते कोणते आहेत, SRC हाईट विड्थ नेम अँड SRC डॉक्युमेंट. ओके, किती आहेत तर ह्याचे ॲट्रिब्यूट्स किती आहेत, 5 ॲट्रिब्यूट्स आहेत टोटल. हे तुम्हाला माहिती असले पाहिजेत. विथ त्याचा यूज काय आहे हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. Then first is the SRC. Okay, SRC means specify the address of the document. आपण तिथे काय करू शकतो, आपण तिथे पाथ देऊ शकतो, म्हणजे URL सेट करू शकतो. देन हाईट अँड विड्थ, वी कॅन सेट हाईट अँड विड्थ टू आवर आय फ्रेम ॲज वेल ॲज नेम आहे. नेम काय करते, इट स्पेसिफाईज द नेम टू अन आय फ्रेम. ओके, सो विथ द हेल्प ऑफ नेम ॲट्रिब्यूट यू कॅन स्पेसिफाय द नेम टू युअर आय फ्रेम. देन द लास्ट ॲट्रिब्यूट विल बी SRC document. Okay, so it defines that it specifies the HTML content of the page to shown on the iframe. तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे तुमच्या iframe वरती ते तुम्ही ह्याच्या हेल्पने काय करू शकता, तुम्ही डिस्प्ले करू शकता. राईट. सो आता इथे जर तुम्ही एखादं एक्झाम्पल बघितलं, ते एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय केलं इथे, एक iframe क्रिएट केलेली आहे. ओके, सो काय केलं, एक iframe क्रिएट केली आहे. इथे बघा तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल, आउटपुटमध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय हे काय आहे, एक आय फ्रेम क्रिएट केलेली आहे. दिसते इथे तुम्हाला, इथे एक फ्रेम आहे. ओके, हे जे आहे काय आहे, ही एक फ्रेम आहे. ओके, आता ती कशी क्रिएट केली आहे, काय केलं आहे तिथे बघा, एक P टॅगमध्ये एक हेडिंग प्रोव्हाइड केलं आहे. देन पॅरेग्राफ टॅगमध्ये काय घेतलं आहे, पॅरेग्राफ एक म्हणजे एक स्टेटमेंट पास केलेलं आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ आय फ्रेम, दॅट्स इट. ओके, इथे डिस्प्ले झालेलं आहे. देन आय फ्रेम क्रिएट करताना काय केलं आहे बघा, आय फ्रेम SRC एक फाईल कनेक्ट केलेली आहे, त्याचा पाथ दिलेला आहे. राईट. इथे ही जी फ्रेम दिसतीये, हे जे आहे ती मग एक डिफरंट फाईल आहे, ती इथे काय केली, त्याचा पाथ दिलेला आहे, ती त्या फ्रेममध्ये आपण काय केलं ते इन्सर्ट केलेलं आहे. देन हाईट त्याला सेट केली आहे, विड्थ सेट केलेली आहे. आणि आय फ्रेम हा कसा टॅग आहे तर तो पेअर टॅग आहे. आता पेअर टॅग असेल तर त्याचं क्लोजिंग असतंच. सो आय फ्रेम आपण इथे ओपन केला, इथे काय केलं त्यांनी क्लोज केलं आहे. ओके, देन तुमचे फायनल टॅग काय केलेले तर क्लोज केलेले आहेत. म्हणजेच आपण काय करू शकतो, वी कॅन क्रिएट अ फ्रेम ऑन दी वेब पेज. ओके, आणि ह्या फ्रेममध्ये तुम्हाला काय डिस्प्ले करायचं आहे ते सुद्धा आपण तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इथे सेट करू शकता. ओके, त्याला असं आपण काय म्हणतोय, तेच काय आहे तर ते आय फ्रेम आहे. सो नाव मी तुम्हाला ह्याचं प्रॅक्टिकल करून दाखवते. आपण प्रॅक्टिकली बघूयात की एक्झॅक्ट ह्याचं आउटपुट जे आहे ते आपण कसं जनरेट करू शकतो. सो नाव आय विल शो यू प्रॅक्टिकली हाऊ टू क्रिएट द इमेज मॅप अँड आय फ्रेम. सो आपण इमेज मॅपिंग आपण कसं करू शकतो त्याचं आपण कोडिंग बघणार आहोत. ओके, ओके, सो आपली प्रिव्हियस फाईल आहे आय थिंक ऑलरेडी. सो मी एक न्यू फाईल क्रिएट करून घेते इथे. ओके, सो इमेज मॅपिंग आता आपण करतोय. त्याच्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काही बेसिक टॅग्स आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स माहिती असले पाहिजेत. ओके, सो द फर्स्ट थिंग इज, फर्स्ट आपण काय करतोय, वी आर क्रिएटिंग द इमेज मॅप. राईट. So give the heading as image mapping.
इमेज मॅपिंग, देन क्लोज द H1 टॅग. H1 टॅग क्लोज केलं. आफ्टर दॅट आता इमेज मॅपिंग करतोय आपण, आपल्याला इमेज मॅपिंग करायचे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, फर्स्ट एक इमेज लागेल. ओके, वेब पेजवरती आपल्याला इमेज लागेल. मग आपण त्या इमेजवरती आपण काय करणार आहोत तर मॅपिंग करणार आहोत, राईट. सो फर्स्ट वी विल इन्सर्ट द इमेज. फॉर दॅट आय विल टेक द इमेज टॅग. इमेज SRC इज इक्वल्स टू. ओके, आता माझ्या फोल्डरमध्ये बघते मी द इमेजेस. आपण डेस्कटॉपवरती लास्ट टाइम फोल्डर क्रिएट केलेला आहे हा. सो ओके, सो इथे ऑलरेडी एक इमेज आहे, पण ह्याच्यावरती आपण मॅपिंग करून बघूया. सो बुक, राईट. ओके, सो ह्याचं एक्सटेन्शन काय दिसते तुम्हाला इथे, JPG एक्सटेन्शन आहे. आणि फाईलचं नेम काय आहे, त्या इमेजला मी नेम काय असं केलं, बुक केलं. सो मी काय करेन इथे पाथ देताना बुक .jpg, राईट. एवढंच आपण करून बघूयात. आपली इमेज डिस्प्ले होती आहे का. क्लोज बॉडी टॅग, देन क्लोज HTML टॅग. ही फाईल आपण सेव्ह करूयात. फोल्डरमध्ये सेव्ह करायची प्रत्येक वेळी, हे विसरायचं नाही आहे तुम्ही. सो इमेज मॅपिंग करतोय. सो इमेज मॅप असं मी नेम असाइन करते माझ्या फाईलला. .html. फाईल टाईप विल बी ऑल फाईल्स, राईट. इमेज मॅप. ओके, इथे आपला प्रोग्राम आलेला आहे. देन ओके, आता इथे जर तुम्ही बघितलं आपली इमेज जी आहे ती पूर्ण सेट झालेली आहे, राईट. त्याच्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचा हाईट अँड विड्थ सेट करावी लागेल. एवढी मोठी मला नको आहे. देन हाईट 350 करूयात आपण. देन विड्थ 350. ओके, आता आपण बघूयात कशी दिसते आपली इमेज. हां सॉरी, आता इथे जर बघितलं आपली इमेज छोटी झाली आहे. त्याच्यापेक्षा थोडी अजून आपण त्याची साईज आपण इन्क्रीज करूयात. त्याचे 350 आहे, तिथे मी 500 करते. आता आपण बघूयात कशी दिसते. आता ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं, काय केलं मी, आपण इमेज मॅपिंग करतो, राईट. सो त्याच्यासाठी फर्स्ट काय करावं लागेल, आपल्याला इमेज लागेल. एक इमेज मी इन्सर्ट करून घेतली. नाव आता आपण स्टार्ट करूयात आपलं पुढचं कोडिंग. देन त्याच्यानंतर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इमेज मॅपिंग. त्याच्यानंतर आता आपण काय करतो, इमेज मॅपिंग करायचं आहे त्याच्यावरती. सो मला काय करावं लागेल, कोणता टॅग लागेल, मॅप टॅग. ओके, आता मॅप टॅगचं मी काय यूज सांगितले तुम्हाला, मॅप टॅग. येस सॉरी, इट हॅज ओनली वन ॲट्रिब्यूट, दॅट इज नेम. मॅपसोबत आपण कोणता ॲट्रिब्यूट यूज करतो, नेम. ओके, इट स्पेसिफाईज द नेम ऑफ द इमेज यूज फॉर क्लायंट साईड इमेज मॅप. सो मॅप टॅगमध्ये, मॅप टॅगच्या हेल्पने आपण काय करतो, आपण आपल्या इमेजला एक नेम असाइन करतो, जे की आपण कुठे यूज करणार आहोत, आपण इमेज मॅपिंगसाठी यूज करणार आहोत. अँड द व्हॅल्यू ऑफ द नेम ॲट्रिब्यूट इज द व्हॅल्यू स्पेसिफाईड इन द यूज मॅप ॲट्रिब्यूट. म्हणजे जे आपण व्हॅल्यू आपण इथे टाकणार आहोत, ॲज अ मॅप नेम आपण घेणार आहोत, तेच आपल्याला कुठे यूज करायचं आहे, आपल्याला इमेज टॅगमध्ये. ओके, इमेज टॅगमध्ये विथ द हेल्प ऑफ यूज मॅपच्या ॲट्रिब्यूटने आपल्याला काय करायचं आहे, त्याचा यूज करायचा. तर ते कसं करायचं, फर्स्ट मी काय करते, जी माझी इमेज आहे त्याला मी एक नेम असाइन करते, मॅप नेम. ओके, आपण इमेज मॅप करतो. सो मी इमेज मॅप असंच नाव ठेवते. सॉरी, इमेज मॅप. ओके, इमेज मॅप मी असाइन केलं, त्याला नेम असाइन केलं. देन मी काय सांगितलं, मॅपचं काय यूज आहे, मॅप टॅगचं काय यूज आहे, आपण जे इमेज मॅपिंग क्रिएट करणार आहोत, बरोबर, जे मॅपिंग करणार आहोत त्याला एक नेम असाइन करतोय आपण मॅप टॅगच्या हेल्पनी, राईट. आपल्याला मॅपिंग करायचं जे. आता हे जे मॅप नेम जे आपण असाइन केलेलं आहे तेच आपल्याला यूज कुठं करायचं आहे, इनसाइड द इमेज टॅग. इमेज टॅगमध्ये आपल्याला ते यूज करायचं आहे. ओके, आपण हे मॅपला नेम दिलं, आता ते आपण यूज करतोय. सो कोणता ॲट्रिब्यूट आहे, यूज मॅप. यूज मॅप is equals to, so with the help of hash symbol you can create you can use the map name. So hash काय येईल, image map, right. नेम असाइन केलं. देन आपण अजून एक ॲट्रिब्यूट्स बघितला होता, दॅट इज alt attribute, राईट.
आता अल्ट ॲट्रिब्यूटमध्ये आपण काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इमेज असं मी तुम्हाला सांगितलं होतं. सो आता ती एक इमेज आहे. सो मी काय टाकू शकते, बुक इमेज असं मी एक अल्टरनेट टेक्स्ट टाकलं तिथे. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, मॅप आपण मॅपला नेम एक काय केलं, आपण एक मॅप टॅग थ्रू एक नेम असाइन केलं. तेच नाव आपण काय केलेलं आहे, तर आपण यूज मॅप ॲट्रिब्यूटमध्ये ते काय केलं, यूज केलेलं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी कोणता सिम्बलचा यूज केला आपण, हॅश. देन इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, हे जे माझं आउटपुट दिसतं आहे, मला माझं एरिया डिफाईन करायचं आहे. ओके, एरिया टॅगने आता मी काय करणार की मला कोणत्या एरियामध्ये क्लिकेबल रिजन क्रिएट करायचं आहे ते मी डिफाईन करणार आहे विथ द हेल्प ऑफ एरिया टॅग. राईट, आता फर्स्ट मी काय करेन, एरिया, देन शेप कोणतं घेते मी इथे, एरिया शेप इज इक्वल्स टू रेक्टँगल घेऊयात आपण, रेक्ट. ओके, रेक्टँगल घेतो आपण, बट त्याचे काय लागतील आपल्याला, कॉर्डिनेट्स लागतील. सो त्याच्यासाठी ॲट्रिब्यूट्स कोणता आहे, कॉर्ड्स आहे. आता हे कॉर्डिनेट्स कसे असाइन करायचे, कॉर्डिनेट्स कसे घ्यायचे आपण ते बघूयात. सो फर्स्ट काय करायचं आहे, तुमची इमेज जी आहे, ओके, ही आपली इमेज आहे, ते काय करायचं, ओपन विथ पेंट. ओके, पेंटमध्ये मी ओपन केली. आता इमेजचे कॉर्डिनेट्स घ्यायचे आहेत आपल्याला. आता कॉर्डिनेट्स घ्यायचे म्हणजे काय करायचं एक्झॅक्ट बघा. कॉर्डिनेट्स आपण कसे घेतो ते मी तुम्हाला सांगते. आता मला इथे एक मला काय करायचं आहे, सपोज मी इथून एक शेप, ओके, इथून एक शेप तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता इथे आपल्याला कॉफीचा कप दिसतोय. राईट, सो मी काय करेन, आता इथे ऑलरेडी सर्कल आहे. सो मी इथे मला क्लिकेबल रिजन क्रिएट करायचं आहे माझं. सो मी काय केलं, मी इथे एक काय केलं, सर्कल ड्रॉ केलं. राईट, बरोबर त्याच्या साईजला मी काय केलं, एक सर्कल ड्रॉ करून घेतलं. आता ह्याचे मला कॉर्डिनेट्स घ्यायचे. बरोबर, जोपर्यंत तुम्ही जी शेप जी आपण क्रिएट करतो ते कॉर्डिनेट्स पण सेट करत नाही तोपर्यंत तिथे तो क्लिकेबल रिजन जे आहे ते क्रिएट होणार नाही. सर्कल क्रिएट केला, देन अगदी सेंटरला ठेवायचं आहे तुम्ही कर्सर, सेंटरला ठेवून हे जे तुम्हाला इथे दिसतात ना, इथे लक्ष द्यायचं आहे. हे जे पहिले 3 जे कॉर्डिनेट्स दिसत आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा इथे मी ॲट द सेंटरला ठेवलं. राईट, कोणते कोणते कॉर्डिनेट्स दिसत आहेत आता इथे, 1 3 8 2, कोणते कोणते आहेत कॉर्डिनेट्स ते लक्षात ठेवायचे. कोणते कोणते आहेत, 1 3 7 9, देन 2 9 5 अँड 3000. ओके, आता हे कॉर्डिनेट्स आपण तिथे यूज करूयात. काय कॉर्डिनेट्स होते, 1 3 7 9, देन 2 9 5 आणि लास्ट कॉर्डिनेट होता आपला 3000. राईट, हे झालं आपले कॉर्डिनेट्स मी सेट केले. आता हे इथपर्यंत आपण फक्त एक कॉर्डिनेट, आता मी इथे जर तुम्ही बघितलं सॉरी, इथे मी एक शेप घेतलेला आहे आणि त्याचे मी कॉर्डिनेट सेट केलेले आहेत. बट इथे जो मी क्लिकेबल रिजन क्रिएट करते तिथे मला कोणती तरी फाईल लिंक करावी लागेल, कारण की इथे मी क्लिक केल्यानंतर मी त्या फाईलमध्ये एंटर होणार. राईट, मी त्या वेब पेजवरती एंटर होणार. राईट, जोपर्यंत मी इथे लिंक प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत तिथे मी लिंकच देत नाही तोपर्यंत मी तिथे काय होणार आहे, मॅपिंग नाही होणार. तिथे मी नेक्स्ट पेजवरती इंटरॅक्ट होणारच नाही. तिथे क्लिकेबल रिजन क्रिएट करतोय आपण तिथपर्यंत ठीक आहे, पण तिथे फाईल पण लिंक केली पाहिजे ना. मग त्याच्यासाठी आता मी काय करेन, सॉरी, इथे जर तुम्ही बघितलं आता इथे बऱ्याच फाईल आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. बरोबर, माझ्या फोल्डरमध्ये बऱ्याच फाईल आहेत. आता मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सपोज फॉर्म 1 फाईल आहे ती आपण लिंक करून बघूयात. मी काय करेन, href ॲट्रिब्यूटने मी काय केलं, फॉर्म 1 .html. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे झालं. मी काय केलं, एक एरिया सिलेक्ट केला, शेप काय घेतलं आहे त्याचं, आता आपण सर्कल घेतलेला आहे. सो इथे आपल्याला चेंज करावं लागेल, इथे रेक्ट घेऊन चालणार नाही. सर्कल घेतलं, देन त्याचे कॉर्डिनेट सेट केले आणि एक फाईल आपण काय केली आहे, लिंक केलेली आहे. राईट, ॲट दी एंड काय करायचं आहे सांगा,
आता एरिया टॅग तर सिंग्युलर टॅग आहे, सो मी टॅग कोणता क्लोज करेन, मॅप टॅग मी क्लोज करेन. देन फाईल सेव्ह करून आपण रन करून बघूयात मॅपिंग झालं आहे का नाही. ओके, आता इथे बघा जिथे तुमचं क्लिकेबल रिजन आहे. ओके, आता इथे बघा आपण इमेज सेट करताना झालं आहे काय, आपली इमेज आहे पूर्ण वेबपेजवरती सेट झालेली होती. आता जे मी क्लिकेबल रिजन घेतलेला आहे राईट, आता ते जी इमेज आहे त्याची आपण साईज भले मिनिमाइज केली आहे, बट ते जे क्लिकेबल रिजन आहे ते इथे पूर्ण एरियामध्ये काय केलेलं आहे त्यांनी कवर केलेलं आहे. हा एरिया इथे बघा मला कर्सर दिसतो इथे, आणि इथे जर बघितलं तुम्ही हे सगळं क्लिकेबल रिजन आहे म्हणून आपलं कर्सर इथे येऊन बघा चेंज होते राईट. इथे मी क्लिक केलं बघा मी कुठं आले, इथे काय केलेलं आहे फॉर्म 1. मी कोणती फाईल लिंक केली तिथे फॉर्म 1 म्हणून मी फाईल लिंक केली होती. सो मी कुठं आले डायरेक्ट फॉर्म 1 वरती राईट. इथे मी सर्कल घेतलेला आहे, बट त्याची इमेज आहे राईट, त्याची इमेज आहे त्याची साईज जी आहे ती पूर्ण खूप जास्त होती त्याची साईज राईट. मग आपण काय केलं हाईट आणि विड्थ सेट करून त्याला मिनिमाइज केलं, बट त्याचे क्लिकेबल रिजन आहे बरोबर ते पूर्ण झूम होऊन काय झालं होतं पूर्ण आपलं सेट झालं होतं इमेज वेबपेजवरती. बट आता इथे जो मी सर्कल घेतलेला आहे त्याचं जे क्लिकेबल रिजन आहे ते इथं पूर्ण एरियामध्ये ते कवर झालेलं आहे. बघा इथे कर्सर दिसते तुम्हाला, इथे जर मी आणलं माझं कर्सर तर इथे बघा क्लिकेबल रिजन आहे म्हणून तुम्हाला आपलं कर्सर असं दिसतंय. मी इथे क्लिक केलं की मी कोणती फाईल मी इथे लिंक केली आहे फॉर्म 1. आता फॉर्म 1 मी इथे लिंक केलेली आहे, सो मी कुठं आले इथे फॉर्म 1 वरती आली आहे राईट. आता इथेच तुम्ही मल्टिपल क्लिकेबल रिजन सुद्धा इथे तुम्ही क्रिएट करू शकता. इन केस आता मला इथे सेकंड अजून एखादं काहीतरी मला क्लिकेबल रिजन क्रिएट करायचं असेल, सो मी काय करेन आता सपोज मला रेक्टँगल करायचं आहे राईट. आता हे बुक दिसतंय तुम्हाला, एवढं लक्षात ठेवायचं एवढं बुकच्या इथे एक रेक्टँगल घेतलेलं आहे राईट. आता तुम्हाला रेक्टँगलचे जर कॉर्डिनेट्स घ्यायचे असतील तर एका कॉर्नरला ठेवायचं. इथे पहिले जे 4 खाली कॉर्डिनेट्स दिसतात तुम्हाला तर ते ॲज इट इज तुम्ही कॉर्डिनेट्समध्ये ते साईज घ्यायची आहे तिथून ठीक आहे. हे कॉर्डिनेट्स पहिले जे 4 दिसत आहेत ते तुम्हाला कॉर्डिनेट्समध्ये सेट करायचे आहेत. सेम असणार आहे. एरिया शेप काय येईल इथे रेक्टँगल येईल, कॉर्डिनेट सेट करा आणि एक फाईल तिथे काय करा तर लिंक करा. ओके, आता इथे बघा माझ्या फोल्डरमध्ये ऑलरेडी एक इमेजसुद्धा आहे इथे. सो मी काय करेन हे जी इमेज आहे इमेजचं मी पाथ देते तिथे. सो डायरेक्ट आपण इमेज मॅपवरून इमेजवरती सुद्धा आपण एंटर करू शकतो. ओके, सो इथे मी प्रॉपर्टीजमध्ये बघितलं आपण वेब पी v2.webp. सो काय येईल त्याचं एक्सटेन्शन. आता इथे बघा मी फॉर्म 1.html दिलं आहे. सो इमेजचं नेम काय आहे आपल्या b2, एक्सटेन्शन काय आहे वेब पी राईट. ओके, सो आपण पुन्हा रिफ्रेश करून बघूयात. बघा आता मी चेंज केलेलं आहे, फाईल चेंज केली आहे मी. बघा एक इमेज सेट केली मी तिथे राईट. मी माझी फाईल चेंज केली तिथे. फर्स्ट आपण एक फॉर्म 1 एक फाईल होती माझ्या फोल्डरमध्ये, मी त्याचा पाथ दिलेला तिथे, मी ती लिंक केली होती. एक क्लिकेबल रिजन क्रिएट केलं मी, त्याच्यासाठी शेप कोणतं घेतलं सर्कल. ओके, इथे एक क्लिकेबल रिजन क्रिएट झालेला आहे इमेजवरती, बट मी आता काय केली ती फाईल चेंज केलेली आहे. सो बघा क्लिक केलं की मी कुठं आले ह्या इमेजवरती आले. सो असं तुम्ही वेगवेगळे असं इमेज मॅपिंग करू शकता तुम्हाला हवं असेल तसं. आणि एका इमेजवरती तुम्ही मल्टिपल मॅपिंगसुद्धा करू शकता. ओके, मल्टिपल क्लिकेबल एरिया तुम्ही क्रिएट करू शकता. अँड दॅट क्लिकेबल एरियाज आर कॉल्ड ॲज हॉटस्पॉट. ते जे आहेत क्लिकेबल जे रिजन्स आहेत हे जे क्लिकेबल रिजन आहे त्यालाच आपण हॉटस्पॉट बोलतो राईट. क्लिअर आहे इमेज मॅपिंग. आय थिंक समजलं असेल तुम्हाला इमेज मॅपिंग कसं करायचं. त्याच्यासाठी शेप तुम्ही घेऊ शकता, रेक्टँगल घेऊ शकता, सर्कल घेऊ शकता. ओके, आपण ट्रायंगलचं सुद्धा करू शकतो आहे. सो फक्त लक्षात काय काय ठेवायचं आपल्याला, कोणते कोणते टॅग आपण बघितले. इमेज मॅपिंग करतो सो फर्स्ट आपल्याला इमेज लागेल. इमेज सेट करून घ्या, त्याची काय हाईट विड्थ सेट करायची असेल ती तुम्ही सेट करा. देन आपण मॅपिंग करतोय सो एक मॅपला नेम असाइन केलं मी, जे की आपण यूज मॅपमध्ये यूज करणार आहोत राईट. सॉरी, सो मॅपला मी नेम असाइन केलं विथ द हेल्प ऑफ नेम ॲट्रिब्यूट, that is image map, and the map name and the use map value okay that we will use that must be same. म्हणजे तुमच्या यूज मॅपमध्ये जे तुम्ही व्हॅल्यू यूज करणार आहात आणि जे तुम्ही मॅपला जे नेम दिलेलं आहे ते तुमचं सेम असलं पाहिजे राईट. आता आपण इथे मॅपला नेम असाइन केलं, तेच आपण यूज मॅप तेच आपण यूज करतोय, लक्षात येते. आणि ते कोणत्या सिम्बॉलनी तुम्हाला असाइन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ हॅश सिम्बॉल. देन अल्टरनेट टेक्स्ट, त्याच्यानंतर एरिया आहे, एरिया टॅग बघितला आपण. आता एरियानी आपण काय डिक्लेअर करतो की तुम्ही
कोणत्या एरियामध्ये तुम्ही क्लिकेबल रिजन क्रिएट करताय. सो एरिया टॅगमध्ये आपण काय काय बघितलं, कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स बघितले, शेप बघितलं, कोणत्या शेपसाठी आपण क्लिकेबल रिजन क्रिएट करतो. सो आपण इथे सर्कलसाठी घेतलेलं आहे. आता प्रत्येक शेपचे वेगवेगळे कॉर्डिनेट्स असतील. रेक्टँगल असेल तर 4 असतील, स्क्वेअर असेल तरीसुद्धा 4 असतील, सर्कल असतील तर 3 असेल. ओके, त्याचे कॉर्डिनेट्स असाइन करा. आता कॉर्डिनेट्स कसे सेट करायचे, कॉर्डिनेट्स कसे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेंटमध्ये इमेज फक्त तुम्हाला ओपन करायचे, शेप तिथे ड्रॉ करा आणि त्याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला फक्त ॲज इट इज इथे कॉपी करायचे. देन href, देन तुम्हाला तिथे जी क्लिकेबल रिजन आहे, तुम्ही तिथे कोणती फाईल लिंक करताय त्याचाच आपण इथे पाथ दिला. त्याच्यानंतर आपण ॲट दी एंड काय केलं तर इथे मॅप टॅग क्लोज केला. मॅप टॅग आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं इमेज आहे, एरिया आहे, ते सिंग्युलर टॅग आहेत. मॅप टॅग जो आहे तो कसा आहे तर तो पेअर टॅग आहे. म्हणून मी इथे काय केलं, मॅप टॅग क्लोज केलं. झालं आपलं इमेज मॅपिंग. इथे झालं. इथे तुम्ही मल्टिपल इमेज मॅपिंग करू शकता. ओके, तुम्ही इथे पण ह्या इमेजवरती सुद्धा मॅपिंग करू. इथे तुम्ही ही जी सेकंड इमेज आहे इथे सुद्धा आपण एक क्लिकेबल रिजन इथे क्रिएट करू शकतो. ओके, म्हणजे आपण प्रत्येक पेजवरून आपण असं इंटरॅक्ट होऊ शकतो मल्टिपल पेजेसवरती, राईट. ह्यालाच आपण म्हणतोय इमेज मॅपिंग. आय होप तुम्हाला समजलं असेल इमेज मॅपिंग. आता इमेज मॅपिंगवरती तुम्हाला बोर्डमध्ये प्रोग्रामिंग येत नाही, प्रोग्रामिंग रिलेटेड क्वेश्चन नसतात. फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी मी बोललं आहे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. मग तुम्हाला त्याचे ॲट्रिब्यूट्स, देन त्याचा यूज काय आहे, कोणते टॅग यूज होतात. 3 टॅग बघितले तर आपण यूज केलेले आहेत फक्त, आणि काही एरिया टॅगचे काय आपण ॲट्रिब्यूट्स बघितले असतील तेवढेच. ओके, एवढंच फक्त तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. देन नेक्स्ट आपण बघितलं इनलाईन फ्रेम. आता इनलाईन फ्रेम कशी क्रिएट करायची आपण ते बघूयात. सो नाव आय विल शो यू हाऊ टू क्रिएट द आय फ्रेम ऑन द वेब पेज. सो इथे मी हेडिंग दिलेला आहे HTML आय फ्रेम. सो आय फ्रेम क्रिएट करण्यासाठी कोणता टॅग लागेल आपल्याला, आय फ्रेम, राईट. देन फाईलचा सोर्स देण्यासाठी SRC ॲट्रिब्यूट. सो फर्स्ट मी तुम्हाला एक ब्लँक फ्रेम कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते. सो सेव्ह केला प्रोग्राम. देन मी ऑलरेडी सेव्ह केलेली आहे ही फाईल आय फ्रेम नावाने. काय करेन, रन करून दाखवते तुम्हाला. ओके, इथे जर तुम्ही बघितलं, इथे मी काय केलं आहे बघा, मी फक्त एक फ्रेम क्रिएट केलेली आहे. ही दिसते तुम्हाला एक ब्लँक फ्रेम आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, इट इज अ आय फ्रेम. नाव ह्या फ्रेममध्ये तुम्हाला काय डिस्प्ले करायचं ते आपण इथे त्याचा सोर्स देऊ शकतो. सो इथे तुम्ही एखाद्या इन्व्हिटेशन, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी याचा यूज केला जातो आय फ्रेम्सचा. ओके, असे फ्रेम क्रिएट करून ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी किंवा एखादं इन्व्हिटेशन आपण त्याच्या थ्रू एक क्रिएट करू शकतो. ओके, सो अशा आपण आय फ्रेम्स वेगवेगळ्या क्रिएट करू शकतो. सो द फर्स्ट आहे आपण ह्याच्यामध्ये मी एखाद्या फाईलचं पाथ देऊन दाखवते तुम्हाला, जेणे की तुम्हाला इथे फ्रेममध्ये ते कसं दिसतं तर ते कळेल. ओके, सो माझ्याकडे एक फाईल आहे frame.html. इथे बघा काय केलं मी, एक फ्रेम क्रिएट केलेली आहे, राईट. त्याच्यामध्ये मी हे काय केलं, एक फाईलचं काय दिलेलं आहे, फाईलचं पाथ दिलेलं आहे. म्हणजे जे काय मला डिस्प्ले करायचे ते मी सोर्स देईन त्याचा इथे, ते मला माझ्या फाईलमध्ये काय दिसणार आहे, फ्रेममध्ये काय दिसेल ते डिस्प्ले झालेले दिसेल, राईट. आता ह्याच्यासोबत आपण कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स बघितले, आपण हाईट बघितलं, देन आपण त्याचं विड्थ बघितलं. सो तुम्ही ह्या जे फ्रेम आहे ह्या फ्रेमला तुम्ही त्याची हाईट सेट करू शकता, देन तुम्ही विड्थ सेट करू शकता. ओके, आता सपोज मी इथे त्याची हाईट सेट करते, इथे मी केलं 500. देन आपण चेंज बघूया तिथे बघा त्याची 500 सेट झालेली हाईट. देन विड्थसुद्धा मी त्याची सेमच ठेवते. विड्थसुद्धा मी काय करते तर 500 सेट करते. देन इथे बघा हाईट आणि विड्थ मी त्याची सेट केलेली आहे. ओके, आय फ्रेमची काय केली मी, साईज इन्क्रीज केली. देन आपण बघितलं, आपण नेम ॲट्रिब्यूट बघितलं, त्याला आपण नेम असाइन करू शकतो, राईट. देन तुम्हाला काय HTML डॉक्युमेंट काय डिस्प्ले करायचं आहे त्याच्यामध्ये ते आपण सेट करू शकतो. आता सपोज SRCDOC आय फ्रेम, राईट. बघा काय केलं मी, तुम्हाला फक्त काय त्याच्यामध्ये टेक्स्ट टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे ॲड करू शकता बाय युझिंग SRCDOC ॲट्रिब्यूटने, राईट. क्लिअर आहे, समजलं आय फ्रेम कशी क्रिएट करतो आपण.
आय फ्रेम कशी क्रिएट केली जाते आय होप समजलं असेल. इझी आहे, फक्त काय ह्याच्यावरती काही प्रोग्रामिंग येणार नाही आहे तुम्हाला, एक्झाममध्ये असे प्रोग्राम विचारतच नाहीत. फक्त तुम्हाला ही कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला ते दिलेलं आहे. काय केलं तर फक्त एक आय फ्रेम क्रिएट केली आहे बाय युझिंग आय फ्रेम टॅग. आता तुम्हाला बघा फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येतो, दिस टॅग इज यूज टू क्रिएट द आय फ्रेम. आन्सर विल बी आय फ्रेम. ओके, आय फ्रेम टॅगने आपण इनलाईन फ्रेम क्रिएट करू शकतो. देन त्याचे ॲट्रिब्यूट्स बघितले आपण, SRC, हाईट, विड्थ, नेम अँड SRC DOC. ओके, दॅट इज SRC डॉक्युमेंट. हे जे आपण बघितले त्याचे ॲट्रिब्यूट्स ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. ते MCQ 2 करेक्ट 3 करेक्टसाठी त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला लास्ट आहे वेब होस्टिंग. तर आपण नेक्स्ट लेक्चर डिस्कस करूयात. So the next point is web hosting. Now what is web hosting? Web hosting is nothing but it is a service of providing some storage space on the internet for your website. Okay, आता web hosting काय आहे आपण ते समजून घेऊयात. Suppose if I create a website with the help of HTML. Now only creating a website is not sufficient. We will need some storage space for our website on the internet, right? But to make available our website, to make available the website on the internet, we will need some storage space, right? आपली वेबसाईट इंटरनेटवरती अपलोड करण्यासाठी, पब्लिश करण्यासाठी आपल्याला काहीतरी स्टोरेज स्पेस लागेल. सो व्हॉट आय विल डू इज आय विल परचेस सम स्टोरेज स्पेस अँड आफ्टर परचेसिंग द स्टोरेज स्पेस आय विल अपलोड माय वेबसाईट. And after uploading the website I will get a URL, that is uniform resource locator, and that URL I can share with multiple users. With the help of that URL I can share my website with multiple users. This is web hosting. ह्यालाच आपण काय म्हणतोय, it is a web hosting. So web hosting is a service of providing some storage space on the internet. What is web hosting? Web hosting is the service of providing storage space. The website is made available on the internet with the help of web hosting. Okay, web hosting काय आहे, तुमच्या वेबसाईटसाठी इंटरनेटवरती तुम्हाला एक स्टोरेज स्पेस दिला जातो, त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट इज वेब होस्टिंग. ओके, देन व्हॉट इज वेब होस्ट? So the companies that provide web hosting services that are called as web host. अशा ज्या कंपनीज आहेत त्या वेब होस्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांनाच आपण काय म्हणतोय, ते काय आहे तर ते वेब होस्ट आहेत. ओके, त्यांनाच आपण वेब होस्ट बोलतो. अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्या आपल्याला वेब होस्टिंगची सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करतात. ओके, सो त्याच्यामध्ये पण वेब होस्टिंगमध्ये पण टाइप्स आहेत. आता किती टाइप्स आहेत वेब होस्टिंगमध्ये? टोटल देअर आर 3 टाइप्स ऑफ वेब होस्टिंग, दॅट आर शेअर्ड होस्टिंग, फ्री होस्टिंग अँड डेडिकेटेड होस्टिंग. ओके, किती टाइप्स आहेत? शेअर्ड होस्टिंग, फ्री होस्टिंग अँड डेडिकेटेड होस्टिंग. आता हे बघा MCQ 3 करेक्टसाठी तुम्हाला इथे क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट आर द टाइप्स ऑफ होस्टिंग. ओके, टाइप्स ऑफ होस्टिंग आर, आन्सर काय असणार आहे, शेअर्ड, free and dedicated hosting. Now what is shared hosting? It is cost effective. It gives domain name to your website. Okay, with the help of shared hosting. So shared hosting gives the domain name to our website. आता काय सांगितलं तिथे, इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. तर कॉस्ट इफेक्टिव्ह काय असणार आहे, एक तर ती अफोर्डेबल असणार आहे आणि ज्या अशा छोट्या वेबसाईट असतात त्यांच्यासाठी स्टोरेज स्पेस अवेलेबल करून देणं, म्हणजेच ते कोणतं टाईप झालं, ते तुमचं शेअर्ड होस्टिंग हे टाईप आहे. ओके, द नेक्स्ट टाईप इज फ्री होस्टिंग. आता फ्री होस्टिंग म्हणजेच काय, देर आर सम होस्टिंग वेबसाईट विच प्रोव्हाइड यू फ्री होस्टिंग ऑफ द वेबसाईट फॉर लिमिटेड पिरियड ऑफ टाइम. ओके, आता फ्री होस्टिंग म्हणजे ते असं काही टोटली फ्री नसतं, ते फक्त नावासाठी सांगितलेलं असतं त्यांनी की फ्री होस्टिंग आहे. कारण की जे फ्री होस्टिंग प्रोव्हाइड करतात, अशा ज्या कंपनीज आहेत ज्या फ्री होस्टिंग प्रोव्हाइड करतात, त्याचा टाइम पिरियड जो आहे तो खूप कमी असतो. एक लिमिटेड टाइम पिरियडसाठी ते आपल्याला फ्री होस्टिंग प्रोव्हाइड करायचे काम करतात. मग 2 ते 3 दिवसांसाठी जास्तीत जास्त, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, देन नेक्स्ट आहे आपलं डेडिकेटेड होस्टिंग. नाउ डेडिकेटेड होस्टिंग म्हणजेच काय, these are the paid hosting servers for large websites. ओके, आता लार्ज वेबसाईट म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अशा ज्या मोठ्या वेबसाईट आहेत, खूप त्या मोठ्या वेबसाईट आहेत, लार्ज वेबसाईट आहेत. ओके, आता त्यांचा जो स्टोरेज स्पेस आहे, त्यांना जो स्टोरेज स्पेस लागेल, मग ते काय करतात, ते स्वतःचं एक सर्व्हर घेतात आणि त्याच्यावरती त्यांचं काय करतात तर वेबसाईटचं होस्टिंग केलं जातं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतोय, दॅट टाइप ऑफ होस्टिंग इज डेडिकेटेड होस्टिंग. म्हणजे ते काय करतात, दीज आर पेड होस्टिंग सर्व्हर्स. ओके, ते एक सर्व्हर स्वतःचं घेतलं जातं आणि तिथे ते काय करतात तर त्यांचं वेबसाईटचं, लार्ज ज्या वेबसाईट आहे त्यांचं ते होस्टिंग केलं जातं. ओके, आता बघा इथे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन विचारू शकतात प्रत्येक टाईपवरती. आता क्वेश्चन येताना क्वेश्चन कसा येईल बघा,
विच इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह विच गिव्स डोमेन नेम टू युअर वेबसाईट. आन्सर असणार आहे शेअर्ड होस्टिंग. देन फ्री होस्टिंग आहे. विच होस्टिंग प्रोव्हाइड यू फ्री होस्टिंग फॉर द लिमिटेड टाइम पिरियड. असं येईल तुम्हाला क्वेश्चन मे बी. त्याचा आन्सर काय असणार आहे? फ्री होस्टिंग. देन विच टाईप ऑफ होस्टिंग provides the paid hosting servers for large website. Answer will be dedicated. पेड असेल तर डेडिकेटेड होस्टिंग असणार आहे. देन तुम्हाला फ्री होस्टिंग आहे म्हणजेच ते कसं असणार आहे? लिमिटेड टाइम पिरियडसाठी असणार आहे, राईट. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असलं म्हणजे काय असणार आहे? ते कोणतं टाईप असणार आहे? शेअर्ड होस्टिंग असणार आहे. ओके, सो इथे आपला चॅप्टर कंप्लीट होतोय आज. सगळे पॉईंट्स आपण ऑलमोस्ट सगळे डिटेलमध्ये पॉईंट कवर केलेले आहेत. आता बोर्ड एक्झामसाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला ह्या चॅप्टरमधून येतात एक्झाममध्ये. आता ह्याचा स्टडी करताना तुम्ही कसा करायचा आहे तो पण मी पॉईंट टू पॉईंट सांगितलेला आहे. बट प्रिपेअर करताना तुम्हाला माहिती असेल एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर जो 8 आहे प्रोग्रामिंगचा जो क्वेश्चन आहे त्यातून तुम्हाला टोटल 4 प्रोग्राम्स येतात, राईट. 2 असतात ते तुमचे HTMLचे प्रोग्राम असतात आणि 2 प्रोग्राम असतात ते तुमचे जावास्क्रिप्टचे प्रोग्राम असतात. आता HTMLचे प्रोग्राम प्रिपेअर करताना तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमधून प्रिपेअर करायचं आहे. HTML वरती आपला चॅप्टर आहे. तुम्हाला ह्या चॅप्टरमधून ते प्रोग्राम प्रिपेअर करायचे आहेत. आता ते कोणते करायचे आहेत म्हणजे आपण कोणते कोणते बघितले? तुम्हाला एक्झाममध्ये फॉर्मवरती क्वेश्चन असतोच. फॉर्मवरती तुम्हाला प्रोग्रामिंगचा क्वेश्चन असणार आहे. देन तुम्हाला लिस्टवरती क्वेश्चन येतात. देन आपण CSS वरती डिस्कस केलेलं आहे. CSS मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की CSS मध्ये करताना तुम्हाला तिन्ही टाईप माहिती असले पाहिजेत. पण प्रोग्राम तुम्हाला एक्झाममध्ये विचारताना इनलाईन किंवा इंटरनल वरचेच येतात. एक्सटर्नल वरती तुम्हाला प्रोग्रामिंग येत नाही. आणि बाकी जे आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत, इमेज मॅपिंग बघितलं, आय फ्रेम बघितलं, देन ऑडिओ व्हिडिओचे जे आपण पॉईंट्स बघितलेले आहेत ह्याच्यावरती पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रोग्रामिंग रिलेटेड कोणतेही प्रोग्राम्स नसतात. तुम्हाला त्या पॉईंट रिलेटेड कसलेही प्रोग्राम येत नाहीत. तुम्हाला फक्त प्रिपेअर करताना करायचं आहे फॉर्मचे प्रोग्राम, देन लिस्ट अँड तुमचं CSS. ह्या 3 पॉईंटवरती तुम्हाला सगळे प्रोग्राम आहे ते प्रिपेअर करायचे आहेत. इवन मी तुमचे PYQ जे आहेत आपण PYQ सुद्धा सगळे डिस्कस केलेले आहेत, सगळे सॉल्व केलेले आहेत आपण फॉर्मवरचे. फॉर्मची कन्सेप्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता फॉर्मचे जे इनपुट टाईप्स एलिमेंट्सचा जो तुम्हाला टेबल दिलेला आहे तो सुद्धा प्रिपेअर करताना विथ डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण फिलिंग द ब्लँकसाठी, ट्रू अँड फॉल्ससाठी तुम्हाला जे टेबल्सवरून जे क्वेश्चन आहे ते मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला टेबल्सवरती पण येतात. जे टेबल्स असतील, ॲट्रिब्यूट्स असतील, कोणतं टॅक्स येते खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्ही जर पॉईंट जर बघितलं तर त्याचं जर डिस्क्रिप्शन रीड आउट केलं तर तसं नाही चालणार. तुम्हाला इन डिटेलमध्ये लाईन टू लाईन रीड करायचं आहे. लाईन टू लाईन तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे पूर्ण चॅप्टर. इव्हन सगळे चॅप्टर तुम्हाला लाईन टू लाईन प्रिपेअर करायचे. कारण की ऑब्जेक्टिव्ह टाईप आपला जो आहे पेपर पॅटर्न जो ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. मग कोणता MCQचा क्वेश्चन किंवा फिलिंग द ब्लँक्स असेल, ट्रू फॉल्स असेल, कुठून येईल कसा येईल हा आपण सांगू शकत नाही. कसंही क्वेश्चन टाकतात, कधी कधी फिरवून पण क्वेश्चन टाकले जातात. मग तुम्हाला कसाही क्वेश्चन असू देत, मग ते फॉर्म रिलेटेड, प्रोग्रामिंग रिलेटेड असू देत, ऑब्जेक्टिव्ह टाईप रिलेटेड असू देत, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्हाला कसलाही क्वेश्चन असू दे तो तुमचा इझिली तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. सो इथे आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतोय. आपला इथे फर्स्ट चॅप्टर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. PYQs आपण सॉल्व्ह केले, देन आपण एक्झाम्पल्स बघितले, आपण प्रोग्राम सॉल्व्ह केलेले आहेत. इन डिटेलमध्ये आपण सगळे पॉईंट्स बघितलेले आहेत. ओके, सो हे सगळं व्यवस्थित प्रिपेअर करा. व्यवस्थित लाईन टू लाईन प्रिपेअर केलं तर तुमचा एकसुद्धा मार्क कट होणार नाही एक्झाममध्ये. तुमचा नक्कीच तुमचा आउट ऑफ स्कोर आणि छान स्कोर होऊ शकतो. तुम्ही छान स्कोर करू शकता. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करूयात. आपण सेकंड चॅप्टरपासून स्टार्ट करूयात. ओके.